विरार पूर्व येथील उड्डाणपुलाखाली रविवारी उशिरा रात्री अवैधरित्या सिगारेट, तंबाखू आणि गुटखा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान झालेल्या गोंधळाच्या प्रकरणात विरार पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे। या प्रकरणात तडीपार आदेशाची मुदत नुकतीच संपलेल्या एका आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नियमित नाईट राऊंड दरम्यान पोलीस अधिकारी आणि महाराष्ट्र सुरक्षा बल हे परिसरातील रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी आणि ती बंद करण्यासाठी गेले होते। याचवेळी तेथील एका चहाच्या टपरीचा मालक मनीष झा याने पोलिसांच्या कारवाईला विरोध करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली। आरोपीने पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांशी अरेरावीची भाषा वापरत शिवीगाळ केली तसेच सरकारी कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये संबंधित व्यक्ती पोलिसांच्या कारवाईला विरोध करताना दिसत आहे। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत मनीष झा याला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली। तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली असून आरोपीवरील तडीपार आदेशाची मुदत अवघ्या 2 दिवसांपूर्वीच संपल्याचे निष्पन्न झाले। तडीपार कालावधी संपताच पुन्हा कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी कृती केल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर पावले उचलली आहेत। याबाबत विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक LM तुरेक यांनी सांगितले की सार्वजनिक सुव्यवस्थेत अडथळा निर्माण करणे, शासकीय कामात हस्तक्षेप करणे तसेच पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांशी गैरवर्तन करणाऱ्यांच्या विरोधात कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही। तसेच परिसरात सुरू असलेल्या अवैध तंबाखू, गुटखा आणि सिगारेट विक्रीच्या व्यवसायाच्या विरोधातील कारवाई भविष्यातही सातत्याने सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केला। दरम्यान स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले असून उशिरापर्यंत सुरू राहणारे अवैध व्यवसाय आणि परिसरात दहशत माजवणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे, जेणेकरून परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील।